नमस्कार, आज आम्ही उपस्थित आहे बोदवड येथील शिक्षणाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आणि अव्वल दर्जाच्या ठिकाणी असलेली बर्डिया इंटरनॅशनल या शाळेमध्ये. आज या शाळेमध्ये येण्याचं निमित्त म्हणजे गणेशोत्सवाचे निमित्त इथे केदारनाथ दर्शन याची प्रतिकृती इथे काढली गेलेली आहे आणि आज आमच्यासोबत प्राचार्य सर इथे उपस्थित आहेत. जाणून घेणार आहेत त्यांच्याकडून या प्रतिकृतीबद्दल. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं आमच्या चॅनलवरती. धन्यवाद सर. आज इथे केदारनाथची प्रतिकृती तुम्ही उभारलेली आहे आणि शैक्षणिक दर्जा इथला नक्कीच उंचावलेला असतो. विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून आपण काय मेसेज देणार आहात? एक सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा. ॲक्च्युली आम्ही सर्वांनी डिसाईड केलं की यावर्षीची गणेशाची जी थीम आहे ती कोणत्या प्रकारे असावी. मग सगळ्यांनी सांगितलं सर असं बनवायचं, सर तसं बनवायचं. पण मग एका मुलांनी ठरवलं 10वीच्या की सर आम्हाला यावेळेस केदारनाथची थीम बनवायची आहे. मी पण प्रश्न केला की सर ते मुलांना विचारलं केदारनाथची थीम तुम्ही बनवणार, पण मग ह्या सर्व गोष्टी तर ते म्हणा सर चारधाम यात्रेवर आपण जी आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं केदारनाथला हे करू. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. पण मुलांनी आणि 10वीच्या 9वीच्या मुलं जे आहेत त्यांनी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून हा एवढा मोठा देखावा जो आहे हुबेहूब तो बनवला. आणि बघा या देखाव्याला आम्ही जो काही रूप आहे तुम्ही बघू शकतात की हा जो प्राकृतिक आहे त्याच धर्तीवर आम्ही तो बनवलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही रेडीमेड वगैरे लावलेलं नाही आहे. जशी केदारनाथची जी प्रतिमा आहे प्राकृतिक ॲटमॉस्फिअर जे वातावरण आहे तिथलं ते आम्ही इथे उभारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच्यामध्ये सर्वस्व श्रेय जे आहे ते आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देतो. त्यांनी खूप मेहनत संध्याकाळपर्यंत सुद्धा थांबून त्यांनी मेहनत घेऊन हे सर्व केलं. आपण बघू शकतो हे केदारनाथचं जे मंदिर आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे जे केदारनाथला मंदिर आहे त्याच प्रकारची कलाकृती इथे मुलांनी सादर केलेली आहे. म्हणजे इथे आल्यानंतर असं वाटते की आपण खरोखर केदारनाथ मध्येच आलो आहे का. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आणि हा जो देखावा आहे हा आम्ही बोदवड तालुक्यातील सर्व नागरिकांना, पालकांना सुद्धा आम्ही एक वेळ दिला आहे की ते इथे येऊन दर्शन घेऊ शकतात. आज केदारनाथची प्रतिकृती साकारली गेलेली आहे बर्डिया इंटरनॅशनल या शाळेमध्ये. माझ्यासोबत पालक वर्ग, सुप्रसिद्ध वास्तु विशारद शास्त्रज्ञ अतुलजी अग्रवाल यांची आज योगायोग इथे आमची मुलाखत झालेली आहे. आमच्यासोबत अतुलजी उपस्थित आहे. अतुलजी, आपलंही स्वागत आहे आमच्या चॅनलवर. नमस्कार. अतुलजी, काय म्हणणार, आज बर्डिया इंटरनॅशनलला ही जी प्रतिकृती उभारली गेलेली आहे, आज तुम्ही इथे डॉक्टर साहेबांसोबत इथे व्हिजिट दिलेली आहे, एक पालक म्हणून तुमचा दृष्टिकोन काय असेल या प्रतिकृतीकडे बघण्याचा? सर्वप्रथम मी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. मागील जवळजवळ 8 वर्षापासून माझा मुलगा या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि बर्डिया इंटरनॅशनलची एक जवळची नाड माझी आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये, त्यांच्या पूर्ण ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही एक पालक म्हणून सुद्धा आम्ही तिथं उपस्थित असतो. आणि ज्यावेळेस केदारनाथ प्रकृती म्हणजे एकदम चांगलं जे देखणं स्वरूप इथं प्राप्त झालं आणि स्टेटसच्या माध्यमातून म्हणा किंवा फेसबुकच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला तर विदित झालं त्यावेळेस आम्हाला भेट घेण्याचा एक मोह आवरला गेला नाही. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही एक दर्शन करण्यासाठी आणि हे जिवंत स्वरूप केदारनाथाचं दर्शन करण्यासाठी इथं आलो. इथं आल्यानंतर इथली सगळी व्यवस्था बघितली आणि सगळं जे प्रतिकृती असं जिवंत एक केदारनाथचं दर्शन आम्हाला होत आहे. आणि बर्डिया स्कूल नेहमीच असे भारतीय संस्कृतीवर आधारित. आता मागच्या वर्षी मला वाटतं गॅदरिंगमध्ये त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांची पूर्ण जीवनलीलाचं एकदम अनोखं वर्णन केलेलं होतं तिथं. म्हणजे पूर्ण रामायणचं स्वरूप, पात्र वगैरे हे सगळं व्यवस्थित केलेलं होतं. म्हणजे त्यावेळेस भक्तांना माणसाचं म्हणजे अंगावर काटे येणार असं जिवंत स्वरूप महाभारताचं, रामायणाचं त्यांनी हे केलं. म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून भारतीय संस्कृती जोपासत असताना विद्यार्थ्यांवर संस्कार घडवण्याचे कार्य एकदम आमचे जवळचे मित्र आणि जे सागर पाटील सर आहे त्यांच्याजवळ त्यांचे शिक्षक आहे, त्यांचे टीचर्स आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे आणि त्यांना पूर्ण नियमानं काम करणारे लोक आहे. त्याच्यामुळे अशा भव्य दिव्य आयोजन इथं होत असतं. नक्कीच अतुल भाऊंनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आमच्यासोबत आज डॉक्टरी पेशामधल्या सारे डॉक्टर साहेब हे उपस्थित आहे. डॉक्टर साहेब, काय म्हणता येईल, आज ही जी प्रतिकृती उभारली गेलेली आहे, शैक्षणिक दर्जा नेहमी उंचावलेला असतो बर्डिया इंटरनॅशनलचा,
मोटिवेशन कसं मिळेल विद्यार्थ्यांना तिथून, आणि आपण नक्कीच बघत आलेलो आहे की आपल्या या गावातून जे विविध क्षेत्रातल्या शैक्षणिक शाळा आहेत तिथून विद्यार्थ्यांनी भरपूर यश प्राप्त केलेलं आहे. काय म्हणता येईल तुम्हाला की आज बर्डिया इंटरनॅशनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कसल्या प्रकारचं यश संपादन करावं? बर्डिया इंटरनॅशनल स्कूलचे जे उपक्रम आहे ते स्तुत्य उपक्रम आहे, भारतीय संस्कृतीशी जुळणारे आहे आणि ते त्यांनी ती मेहनत घेऊन हुबेहूब त्यांनी केदारनाथचं मंदिर इथं उभारलं आहे. खूप चांगला आणि संस्कारशील बनवण्यासाठी हे मुलांना खूप आवश्यक आहे. सर्वप्रथम मी हे गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रिन्सिपल सर, साखरपाटी सर आणि त्यांचा स्टॉफ आणि हे मुलांनी मिळून जे हे देखावा केला आहे, अद्भुत देखावा, तो खूप छान आहे. आणि ह्या शाळेचं कामसुद्धा माझी 2 मुलं इथे शिकतात. तर सर्व म्हणजे शाळेचं जे आहे स्टॉप वर्ग वगैरे वगैरेची शैक्षणिक पद्धत खूप चांगली आहे आणि सागरपाटी सरांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. आणि ॲज अ पालक म्हणून आम्ही इथं आलेलो होतो आणि आम्हाला हे अद्भुत दर्शन झालं. खूप छान देखावा मिळाला योगायोग. तर खूप छान आहे. शाळेला मी खूप शुभेच्छा देतो. नक्कीच डॉक्टर साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एक मोटिवेशनल इन्स्पिरेशन या शाळेच्या माध्यमातून मिळत असते. प्राचार्य आणि शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना देत असतात. येणाऱ्या काळामध्ये या संस्थेमधूनच विद्यार्थीही आपलं भविष्य घडवतील याबाबतचं मनोगत आज डॉक्टर साहेब आणि अतुल जिग्रावाल यांनी व्यक्त केले आहे. आज नेहमी आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून विविध संकल्पना बघत असतो. येणाऱ्या काळामध्ये बर्डिया इंटरनॅशनलच्या माध्यमातून अजूनही विविध संकल्पना आपल्यासमोर आम्ही मांडत राहू. फक्त झेड प्राईम न्यूज या शेख जळगाव. बोदवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर. प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प. 2 रूम किचन, 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने, 5 एकरात पसरलेला भव्य